नाही, खरं तर याची सुरुवात ई-केवायसीच्या प्रक्रियेची सुरुवात ही सप्टेंबर 2025 पासून झाली. पहिली मुदत ही नोव्हेंबरपर्यंत दिली होती. त्याच्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत त्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली. त्याच्यानंतर 31 मार्चपर्यंत आणि आता एप्रिल 30 तारखेपर्यंत त्या मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे. अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा करत असताना काही ज्या अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे काही सूचना आणि तक्रारी दिल्या. त्यानुसार ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत. साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची तर लाडकी बहिणींनो, आता तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल. आदिती तटकरे यांनी काय म्हटले आहे, तर तुम्हाला आता पूर्ण कळालं पण असेल. कारण की भरपूर जणांना असं खूप सारे असे प्रॉब्लेम येत आहेत. केवायसी बद्दल हप्ता येत नाहीये. ज्यांची केवायसी झालेली आहे तरी सुद्धा त्यांना हप्ता येत नाहीये. तर जे काही प्रॉब्लेम येत आहेत, तर त्यांनी आता हे त्यांच्या भाषणमध्ये सांगितले आहे. तर त्यामुळे तुम्ही सगळं तर आता हे व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला नक्की पूर्ण कळालं पण असेल की आदिती तटकरे यांनी काय सांगत आहेत. आणि बाकीचे जे व्हिडिओ वगैरे येत आहेत, की जसं की आता त्यांनी 3,000 रुपये देणार, 4,500 देणार, असे पण एक एक जण युट्यूबवर व्हिडिओ बनवत आहेत. तर ते सगळे अफवा आहे.